आजच्या या मनबाधा या प्रशांत निंगणकर यांच्या ललित ग्रंथाच्या प्रकाशनाला उपस्थित ठाण्याच्या आपल्या महापौर शर्मिलाताई, ज्यांना आता आपण ऐकलं असे ज्येष्ठ कवी प्रवीण दवणेजी, ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळेजी, आमचे मित्र महेश केळुसकरजी, रजनीश राणेजी आणि ज्यांच्यासाठी आपण सगळे इथे आलो आहोत असे प्रशांत निंगणकरजी. सुरुवातीलाच मी माझ्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रशांत निंगणकर यांचं खूप अभिनंदन, कौतुक आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि सुरुवातीलाच दोन गोष्टी सूचित पण करतो. एक माझ्याशी संबंधित आहे आणि दुसरी तुमच्याशी आहे. एक थोडीशी हलकी आहे, ती माझ्याशी संबंधित आहे. गंभीर आहे, ती तुमच्याशी संबंधित आहे. एक मी इथे का आलो ते सांगण्यासाठीची आहे आणि दुसरी तुम्ही घरी गेल्यानंतर काय होऊ शकतं यासाठीची आहे. आणि म्हणजे हलकी पहिली जी आहे ती ही आहे की मला एका पत्रकार मित्राने विचारलं की तू मन बाधा या पुस्तकाच्या प्रकाशनाला तर जाणारच ना. म्हटलं हो. पण त्याने म्हटलं बरोबर आहे, प्रशांतचं पुस्तक आहे, तू जाशीलच. म्हटलं स्वाभाविक आहे. कोणाला रवींद्र नाट्य मंदिर पु ल देशपांडे सभागृहात कार्यक्रम आहे, तुझ्या विभागातल्या वास्तूत आहे म्हणून तू जाणार आहेस. म्हटलं नक्की जाणार आहे. पुढे तेही म्हणाला की तुला बरीच तुझी जुनी मित्रमंडळी भेटणार आहेत म्हणून तू जाशील. म्हटलं होई खरं आहे. पण म्हटलं चौथी गोष्ट तुला माहित नाही, ती म्हणजे त्या पुस्तकाचं नाव मन बाधा आहे आणि जिथे जिथे मन या शब्दाचा उल्लेख आहे ती मन की बात नंतर सगळ्या अशा कार्यक्रमाला जिथे मन उल्लेख आहे तिकडे मी जात असतो. आणि त्यामुळे आजकाल कोणी मला असं सांगितलं की मन लोणचं नावाचं दुकान आहे, मी जातो. मन वडा सांगितलं खातो. आणि कोणीतरी मन सुरमय असते असं मला सांगितलं तर तेही आवडेल. पण हा हलका भाग माझ्यासाठी आहे. गंभीर विषय तुमचा आहे. धोक्याची सूचना मी तुम्हाला देतोय, कारण तुमच्या हातात हे अजून पुस्तक आलेलं नाहीये. आणि दवणेजी मी पुस्तक पूर्ण वाचलंय आणि मग या पुस्तकाची किंमत पण बऱ्यापैकी आहे. पण हे ज्यावेळेला पुस्तक तुमच्या हातात येईल त्यावेळेला कदाचित माझं म्हणणं तुम्हाला अजून प्रासंगिक वाटेल. त्याच्यासाठी कारण एका वाक्यात जर सांगायचं झालं तर मगासपासून उल्लेख चाललाय राधा राधा राधा, राधेचा शोध आहे. आणि मग या पुस्तकामध्ये मनबाधामध्ये राधेचा शोध प्रशांत निंगणकर घेत आहेत तर ते प्राची वहिनींच्या संमतीने आहे. तुम्ही हे पुस्तक घरी घेऊन गेल्यानंतर धोक्याची सूचना ही आहे की वाचल्यानंतर सारखं जर पत्नीला म्हणालात राधा शोधतोय राधा शोधतोय तर काय होईल, ही तुम्हाला धोक्याची सूचना. पण हा प्रसंग आणि हा कार्यक्रम आगळा वेगळा आहे. पूर्ण पुस्तक वाचल्यावर शेवटच्या प्रश्न या चॅप्टर मध्ये किंवा त्यात धड्यामध्ये प्रशांत आपलं मत मांडतोय. पण पुस्तक वाचताना लक्षात येतं की हा लेखक काहीतरी शोधतोय आणि ती राधा आहे. बरं, ती राधा काय आहे ही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने समजायचा विषय आहे. त्यांनी तो मांडलाय. त्यांनी कुठेही हा दावा केला नाही की ती राधा मी सांगतो तशीच आहे, त्याच पद्धतीने विचार करा तुम्हाला सापडेलच. मला सापडली आहे की नाही अनुत्तरित आहे. पण म्हणून हा एखाद्याला वाटला की शोध ग्रंथ आहे तर तो केवळ शोध ग्रंथ नाहीये असं माझं मत आहे. स्वाभाविक आहे की ज्याच्याबद्दल महेश केळुसकर तुम्ही लिहिलं की ललित लेखन आहे, ललित गंध आहे त्याच्यामध्ये, हे सत्य आहे. पण म्हणून केवळ तेवढंच
ललित लेखनाचा हा प्रकार आहे इतकं मी मानायला तयार नाही. हे पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्यात काही कविता आहेत, माझ्या मते भीमराव त्यात काही गझला पण आहेत. आणि म्हणून कविता आणि गझलांच्या संग्रहामध्ये अक्षरांची मांडणी केलाय एवढंच पुस्तक आहे का? माझं मत नाहीये. एक वाङ्मयीन मूल्य असलेलं साहित्य इतक्यापर्यंत त्याचा परिचय आहे का? तर तो आहेच. पण मनबाधा हे पुस्तक इथपर्यंत सीमित नाही. आणि त्यामुळे मला जे वाटलं मनबाधा ते या ठिकाणी मी मांडतोय. कदाचित ते प्रशांतचं मत असेल नसेल, पण माझं पक्क मत आहे. आणि ते म्हणजे हे मनबाधा हे पुस्तक एका साधना करणाऱ्या साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे. आणि जे काही थोडं मी प्रशांतला ओळखतो, तो साधक आहे याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. तो साधना अनुग्रहाच्या रूपाने काय करतो हे जाहीर त्याने करण्याची गरज नाही. पण हे पुस्तक मात्र नक्की ती राधा शोधताना त्याच्या आध्यात्मिक प्रवासातल्या टप्प्यांचं प्रवास वर्णन आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने त्याचं मूल्य हे खूप जास्त आहे. बरं, ही सगळी मांडणी करताना माझ्यासारख्याच्या मनात हाही प्रश्न आला, हे लिहिलं, हे अनुभवलं, हे मांडलं, हा प्रशांतचा प्रवाह आहे की प्रवास आहे? आणि मग उत्तर मला चटकन सापडलं की प्रवाह जो असतो त्याला 100% वेळेला दिशा असतेच असं नाही. असूही शकते, नसूही शकते. प्रवाह हा ठरवूनच होईल, असूही शकतं, नसूही शकतं. पण प्रवास जो आहे, म्हणून ज्याचा उल्लेख मी आध्यात्मिक प्रवास केला असं म्हटला, त्या गोष्टी ठरवूनच्या आहेत, कधी थांबूनच्या आहेत, कधी लगबगीने आहेत, कधी धावून आहेत, कधी अंतर्मुख करून केलेल्या आहेत. आणि म्हणून हा आध्यात्मिक प्रवास आहे. आणि याला आध्यात्मिक प्रवास म्हणायचं याचं कारण तो स्वतःच्या पुस्तकात लिहितोय की राधा ही एक शक्ती आहे. त्याच्या मनात असलेली राधा ही, जसं तुम्ही म्हणालात, व्यक्ती नाहीये. ती एक शक्ती असल्यामुळे तिच्या शोधात तो निघालाय. आणि ती शोधणं, याला आध्यात्मिक प्रवास मी यासाठी म्हणतो. याचं कारण आपल्याला संतांनी हेच तर सांगितलंय, जे निर्गुण निराकार आहे ते सगुण साकार म्हणे शोधायचं, म्हणजेच तर देव शोधायचं आहे. जे इतकं व्यापून टाकलेलं आहे निर्गुण निराकार रूपी, ते सगुण साकारामध्ये मूर्तीरूप होणं, त्यात तर देवत्व आम्ही पाहतोय. आणि म्हणून प्रशांतने हा प्रवास निर्गुण निराकार, जे असं आहे की हातात सापडणार नाही, कुठे मी त्याला शोधू, आणि त्याला प्रत्यक्षामध्ये जीवनात आणताना येणाऱ्या माझ्या संवेदना, प्रतिकूलता, अडीअडचणी, वळणं, याचं केलेलं वर्णन आहे. आणि म्हणून हा निर्गुण निराकार ते सगुण साकार शक्तीचा, त्या शक्तिरूपी राधेचा शोधण्याचा हा प्रवास आहे. मला याही गोष्टीचा उल्लेख करायला लागेल, तो म्हणजे या पुस्तकाचं नाव मनबाधा असं ठेवलेलं आहे. मनदोष असं ठेवलेलं नाही. त्याने विचार केलाच असेल, पण माझा विचार पक्का आहे की बाधा ही आणि दोषही दोन्ही वेगळ्या गोष्टी यासाठी महत्वाच्या आहेत की ज्या गोष्टींचा अभ्यास मला करायला आवडतो त्यानुसार बाधा ही आपल्या देहाशी संबंधित अंतर्गत व्यवस्था आहे. दोष 100% तसा नसेल. दोष हा पिढ्यानपिढ्या, जन्मजन्मांतर आणि जन्मकर्माने माझ्या आत्म्याबरोबर आलेला असेल. आणि म्हणून मन बाधा म्हणताना सुद्धा हा लेखक आजच्या देहिक आणि ऐहिक आयुष्यामध्ये आपल्या आध्यात्मिक प्रवासात काय काय गोष्टी वाढून ठेवल्या आहेत
हे प्रश्न मांडणार आहे. मला या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायचा आहे की त्यांनी ज्या महत्वाच्या गोष्टींना स्पर्श केला त्यामध्ये पंचमहाभूत तत्वांना केला. समुद्र म्हटलंय, पण पृथ्वी, आप, तेज, वायू, प्रकाश या पंचमहाभूतत्वांनी निसर्ग बनलेला आहे. आणि म्हणून निर्गुण निराकार कुठे आहे तर तो शब्दांकित नाही, तो दिसणारा नाही, तो निसर्गात तो पाहतोय असं माझं मत आहे. आणि म्हणून या पंचमहाभूत तत्वांच्या सगळ्या रस्त्यांना तो धुंडाळतोय. म्हणून तो भाष्य करतोय पृथ्वीवर, आपवर, प्रकाशवर, समुद्रावर, कारण त्या निर्गुण निराकाराचा शोध आहे. आणि ते शोधताना मला जर शोधायचं असेल आजच्या दैहिक अवस्थेत एक साधक म्हणून, तर त्याला मर्यादा घालणाऱ्या गोष्टी काय आहेत तर त्या षड्रिपू आहेत. आणि म्हणून त्या षड्रिपूत असलेल्या लोभ, वासना, माया, क्रोध, मोह, मत्सर या गोष्टींवर तो भाष्य करतोय. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल पुस्तक वाचल्यावर, तो राधारूपी शक्तीला मानवरूपी भक्तीशी संबंध जोडताना म्हणतो पंचमहाभूतत्वातल्या निसर्गातल्या समुद्राप्रमाणे तू अथांग आहेस, पण मी मानवरूपी असलेला भक्त, माझ्या भक्तीला त्याचा शब्द किनारा आहे, म्हणजे मर्यादा आहे. आणि या प्रवासातल्या स्पष्ट गोष्टींवर उल्लेख करताना तो दैहिक बरोबरीने पारलौकिक दोन्ही स्तरावर दोन तत्व म्हणून त्यातली उत्तर शोधायचा प्रयत्न करतो, असा माझा त्यातला समज आहे. केवळ एवढंच नाही, या पुस्तकामध्ये आपण म्हणालात ते खरं आहे दवणेजी, पुस्तकाची पानं वाचल्यावर वाह मजा आली, काय आनंद आहे, इथपर्यंतची प्रतिक्रिया कदाचित येणार नाही, ती न येणंच हेच या पुस्तकाचं यश आहे. आणि माझ्यासारख्याला वाटतं की प्रशांतने उंची कुठपर्यंत घातली आहे पुस्तकातली, तर या आध्यात्मिक प्रवासात मृत्यूनंतरचं जीवन यालाही तो स्पर्श करतो. बरं, त्या जीवनाला स्पर्श करताना त्याने स्वतःला मर्यादा घातल्या नाहीत आणि वाचकांनाही म्हणतो तुम्ही मर्यादित होऊच नका. पण हे करत असताना मृत्यूनंतरच्या जीवनात आत्मारूपी जाण्याआधी करणाऱ्या षडोपचार किंवा कर्मकांडातल्या गोष्टींवर मात्र तो बोलतोय. आणि म्हणून हे पुस्तक लिहिताना त्याला असंख्य रात्रीची झोप आली नसेल. हे पुस्तकाचा विचार मनात घोळताना तो असंख्य वेळा जेवला नसेल, किंवा हे पुस्तक प्रत्यक्ष कागदावर उतरवताना शब्दांशी केलेला व्यवहार हा शब्दही त्याच्या पुस्तकात आहे, हा एका वेगळ्या उंचीचा असेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. तो देहाबरोबर आलेल्या वलयांची चर्चा करतोय. आणि माझ्यासारखा माणूस मानतो की आपल्या देहात आत्मारूपी जीवनात येणारी वल ही जन्म कर्म जन्मजन्मांतराची असतात, काही ऋणानुबंध असतात. त्या ऋणानुबंधातना मुक्त मिळण्याचा मार्ग विमोचनाचा असेल तर त्याआधी वलय आहे ती कळलीच पाहिजे. आणि त्या वलयांचा सुद्धा उल्लेख या पुस्तकामध्ये प्रशांत त्या ठिकाणी करतोय. प्रशांत या पुस्तकातून दोन अजून महत्वाच्या गोष्टी मांडतो ज्या मला विशेष रूपाने मांडायचे, ते मी मुद्दामून लिहून आणले. की या सगळ्या पुस्तकात ललित ग्रंथ असला तरी तो जी विधानं करतोय ते एका तत्वज्ञानाचा अभ्यासक किंवा तार्किक किंवा तात्विक उपदेश असावे इतकी गंभीर विधानं त्यातली करतोय. तो मांडतोय स्वतःच्या मनबाधात लिहिताना गोफांची गुंफता करताना गुंत्याचं भान नसेल तर सगळं गणित कोलमडतं.
आपल्या मनातल्या असलेला गोफ खोलायचा असेल तर त्याच्यात गुंता काय आहे याचं भान नसलं तर सगळं गणित कोलमडतं. तो विधान करतोय, तो विधान करतोय की जीवन भौतिक सुखांनी फेसाळलेले, आपलं जीवन सर्व भौतिक सुखांनी फेसाळलेले, पण तो फेस जेव्हा खाली बसतो तेव्हा जी जाणीव होती ती खऱ्या सुखाची जाणीव आहे. तो विधान करतोय चित्ता ज्या वेळेला अग्नी दिली आहे त्यावेळेला चितेशी त्या भोवती उभा राहणाऱ्या सर्व चितेला साक्ष देणाऱ्या व्यक्ती संदर्भात भडबडणाऱ्या अग्नी पुढे उभी असतात. त्या चितेच्या अग्नीला म्हणतोय भडबडणाऱ्या अग्नी समोर जी उभी असतात ती माणसे आहेत की नाती आहे. तो विधान करतो, आपल्याला विचार करायला लावतोय. महापूर ज्या वेळेला येतो तेव्हा महापुरात लवाळी जी असतात ती वाचते, पण वणव्यामध्ये कोणीही वाचत नाही. आणि म्हणून यात सुद्धा निसर्गाचा निर्गुण निराकाराचा शोध करताना तो विधान करतो, जाणीवा जमून आल्या, आपल्याला जाणीवा ज्या आहेत त्या जमून आल्या तरी नेणीवांची गणिताची बेरीज शून्यच होत असते. आणि म्हणून जाणीव आणि नेणीव पंतकृपाच आहे ते. आणि म्हणून या पद्धतीचा उल्लेख करताना पुढे तो म्हणतो, प्रश्न, चिंता आणि चौकटीमध्ये अडकलेल्याला जगण्याचा मोकळा श्वास घेता येत नाही. अशा असंख्य उदाहरणात मी सगळी त्या ठिकाणी वाचत नाही, पण हे पुस्तक म्हणजे त्यांनी लिहिलेल्या या सगळ्या गोष्टीची तात्विक विधानं सुद्धा आहेत. एका अर्थाने पाहिलं तर हा असा लेखक मला वाटतो की जो आपल्याच पुस्तकाच्या माध्यमातून अक्षरांची मांडणी करताना स्वतःच नवीन व्याख्या निर्माण करतो. आणि मग त्यामध्ये या पुस्तकात तो सुख, प्रेम, माणूस आणि मत्सर याची अशी चपखल व्याख्या करतोय की ती अन्यथा आपल्या जीवनात बघितली, डोकावलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मला तर तो काही ठिकाणी प्राणी मित्र सुद्धा दिसतो. याचं कारण या पुस्तकामध्ये मधमाशाच्या पंखांना सुद्धा आवाज असतो. नसेल तुम्हाला आणि मला जाणीव, तो त्याबद्दल बोलतोय. घरामधला श्वान, कुत्रा ज्यावर प्रेम आपण तेवढे वेळाच करतो जोपर्यंत तो आपल्याशी करतो. चुकून त्याचं नख आपल्याला लागलं तर तो पशु असला तरी आपल्यातलं पशुतत्व जागं होतं आणि आपण त्याच्यावर हल्ला करतो. तुम्हाला प्राणी मित्र दिसतोय. तो पिंड ते ब्रह्मांड यांची चर्चा करताना कावळ्याचं महत्व सांगतोच आहे, पण बरोबर चिमणी काय घेऊन जाते आणि ती तिची गरज काय असते. बगळा समुद्र किनाऱ्यावरून त्या पिंडाच्या लावलेल्या 3 गोळ्यांकडे काय बघून म्हणतो याचा उल्लेख सुद्धा तो करतो. आणि म्हणून हे पुस्तक केवळ ललित बंधाचे असं मला वाटत नाही. याची व्याप्ती त्या ठिकाणी मोठी झालेली दिसते. आणि म्हणून या पुस्तकात अद्भुत अशा पद्धतीचा वाङ्मय नेता आध्यात्मिक प्रवास सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मला अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे माझ्या पाहण्यात आलेला पहिला लेखक आहे की जो निसर्गाचं वर्णन, निसर्ग म्हणजे स्त्रीच आहे असं करतो. तो पुरुष आहे की स्त्री या वादाचा मुद्दा नाही, पण मला असं वाटलं की त्याने केलेलं वर्णन त्याच्या शब्दातच सांगायचं झालं तर, अमावस्येच्या रात्रीला ज्यावेळी अंधार दाटून येतो त्यावेळेचे आकाश साध्या डोळ्याने दिसत नाही आणि मग जो रूपक करतो तो स्त्रीच्या एका ज्या विशिष्ट अवस्थेची आठवण करून देते ती आकाश. पुढे म्हणतो, तसेच ज्यावेळी ग्रहण लागते चंद्राला त्यावेळेचे आकाश हे गर्भवतीच्या उजळणाऱ्या चेहऱ्याप्रमाणे भासू लागते. निसर्गातल्या सर्व गोष्टींना स्त्रीची उपमा तो देतोय. आणि पुढे म्हणतो, पावसाळ्यात आकाश भरून येते, विजांचा कडकडाट होतो, ढगांचा गडगडाट होतो, आकाश त्यावेळी गर्भवतीच्या कळा देत असते.
तो पुढेही म्हणतो की आकाशातून पावसाचा शिडकावा होऊ लागला, मातीचा गंध पसरू लागला, त्यावेळी आकाशही मातीच्या उदरातून मातेप्रमाणे गंधाळते. आणि म्हणून याचाही आवर्जून उल्लेख करायला लागेल की हे पुस्तक माझ्या पाहण्यातलं पहिलं पुस्तक आहे जे आभाळ आणि निसर्गाला स्त्री रूप जाणून ठासून देतं. भीमराव, तुमच्यासाठी अजून खूप मोठं काम आहे पुस्तकात. प्रशांतने केलंय म्हणजे मी तर त्याला म्हणेन की तू आता गझलगार पण हो. मला आवडलेला 2 कदाचित त्यातून गझल सुरू होईल आणि तुम्हालाही सूर ताल सापडेल. तो लिहितोय, प्रेम कधी केलं होतंस तिच्यावर, प्रेम कधी केलं होतंस तिच्यावर, व्यवहार दळला होता असं जात्यावर. पुढे तो म्हणतोय, मला पिंडदान करतानाही तू हसत होतीस, मला पिंडदान करतानाही तू हसत होतीस, मला आज तू जास्त आनंदी दिसत होतीस, कारण माझं पिंडदान चालू आहे. आणि त्यामुळे या पद्धतीचा लेखन करणारा हा लेखक आणि त्याचा हा आध्यात्मिक प्रवास आणि तो दैहिक माध्यमातून पंचमहाभूतत्वाच्या धांडोळ्यातून असला तरी मला असं वाटतं त्याचं हे लेखन म्हणजे केवळ राधा शोधण्याचा धांडोळा नाही, त्या शक्ती शोधण्याचा धांडोळा नाही, काहीतरी मिळावं म्हणून केलेली धावपळ पण नाही, तो धांडोळाही नाही, तो धावपळी नाही, ती धावही नाही, पण तो जे शोधतोय ते रूप दिसण्यासाठीचा त्याचा धावा आहे असं माझं मत आहे. आणि तो धावा मला असं वाटतं मनस्थिती रूपामध्ये परमपूज्य पंत महाराज बाळेकुंद्री यांनी त्यांच्या पदात दत्त प्रेम लहरी मध्ये म्हटलंय त्यातल्या ओळींमध्ये मला दिसतो आणि तेवढाच मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय. आणि त्यातला धावा मला जो दिसतोय त्याची मनस्थिती अशी दाखवते, धाव पावरे अवधूता माय बापतू बंधू सोयरा, धाव पावरे अवधूता. याने माया या विषयावर लिहिलेला आहे. मायातीत तू माया चालका, माय तू जगा विश्वपालका, हरिहर विधी तुझी सर्वथा, धाव पावरे अवधूता, माय बापतू बंधू सोयरा, धाव पावरे तू अवधूता. पंचमहाभूतांचा उल्लेख केलाय. पंत म्हणतात, भूत पंचके त्रिगुण विस्तार, चिद्विलास तू प्रकट साचार, स्थिर चर रूपे नटशी अनंता, धाव पावरे अवधूता, माय बापतू बंधू सोयरा, धाव पावरे अवधूता. प्रेमाचा उल्लेख प्रशांत करतोय. प्रेम वाडाया धरिशी आकार, दीन तारणी अससी तत्पर, काळ दंडना तूची समर्था, धाव पावरे अवधूता, माय बापतू बंधू सोयरा, धाव पावरे अवधूता. शेवटला जे रूप शक्ती शोधण्यासाठी तो धावतोय. वर्म नातुंडे भक्तीचे मला, ठेवी चरणी त्वरित दयाळा, रूप दाखवणी रूप दावनी शांतवी दत्ता. या शांतीच्या शोधात ते रूप शोधण्यातला, राधा शोधण्यातला जो प्रवास आहे त्यातला धावा असल्यामुळे धाव पावरे अवधूता, माय बापतू बंधू सोयरा, अशा या अति गर्भित आणि मराठी साहित्यातल्या वेगळी छटा निर्माण करणाऱ्या पुस्तकाला आणि त्या लेखकाला माझ्या मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.